हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे नागपंचमी, तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा. तर नागपंचमीची पूजा करायला जाण्यासाठी मला माझं काम जरा फटाफट उरकायचं होतं, कारण आम्हाला तर सुट्टी नव्हती. मग छान असं आवरून पूजेचं ताट घेऊन आम्ही निघालो वारळीची पूजा करायला. तर मी कशी दिसते हे नक्की सांगा. नागपंचमी ही खरं तर सकाळी सकाळी जाऊन पूजा करायची असते, पण आम्ही आज उपवास असल्यामुळे आम्ही ठरवलं की थोडंसं उशिरा 4-5 वाजता जाऊयात पूजा करायला. बट आम्ही जाता जाता एवढा उशीर झाला की 6 वाजले आणि आम्ही गेल्यानंतर एवढा जोराचा वारं आणि थोडासा पाऊस सुरू झाला की आम्हाला पूजा करणंसुद्धा थोडंसं मुश्किल वाटत होतं. मुश्किल वाटत म्हणजे होतच होतं. तर त्यातच आम्ही कशी बशी आमची पूजा केली. तर नागपंचमी नागाला देवता मानून त्याची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील हा पहिला सण असतो आणि खूप पवित्र मानला जातो, कारण शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नागाची पूजा केली जाते. आणि त्यासाठी दूध, लाया, हळदी कुंकू असं वाहून त्याची पूजा करतात आणि त्याला गोड नैवेद्य म्हणून पुरणाचे दिंडे दिले जातात. तर पूजा करून झाल्यानंतर आमची खरी मजा आली ती अगरबत्ती लावायला, कारण एवढा जोरात वारा होता की ती काही लावून होत नव्हती. मग आम्ही सगळ्यांच्या अगरबत्त्या एकत्र करून इथे थोडेसे प्रयत्न चालू होते आणि त्यासाठी माझ्या 2 सासूबाई खूप मोठ्या प्रमाणात झटत होत्या, पण त्यांच्या प्रयत्नांना काही इथे यश होत नव्हतं. त्यांनी आडोसा केला, त्यांनी पेपर वापरला, पण तरीही त्यांच्या अगरबत्ती काही पेटली जात नव्हत्या, कारण खरंच तेवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे वारं होतं. शेवटी फायनली आमची कापसाने आमचे अगरबत्त्या पेटल्या आणि आमची पूजा कंप्लीट झाली. तर त्यानंतर आम्ही जे नैवेद्यासाठी पुरणाचे दिंडे आणले होते ते आम्ही आमच्या सगळ्या छोट्या मुलांना भरवले. खरं तर हे आम्ही पण सर्वांनी खायचे असतात आणि तिथेच नागपंचमीचा उपवास सोडायचा असतो. बट आम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास असल्यामुळे आम्ही कोणीही ते खाल्लं नाही आणि आमच्या ह्या सगळ्या छोट्या चिलूमिलूंना आम्ही ते भरवलं आणि आमची नागपंचमीची पूजा झाली. आणि त्यानंतर मात्र थोडासा पाऊस वाढला बरं, आणि माझ्या मुलीला छत्री हवी असते, कारण आम्हाला पाऊस आला की लगेच छत्री लागते. मग इथे आमच्या आजीने आम्हाला अशी छान अशी तिची ओढणी ओढून दिली आणि म्हटली आता तुला छत्री लागणार नाही बरं. आणि यातच आमची मुलगी खुश. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि आम्ही सगळ्या छोट्यांनी आमच्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. आणि या सगळ्यांकडून आम्हाला काय आशीर्वाद मिळाले असतील आता हे तुम्ही गेसच करू शकता. तर तुम्हीच सांगा आता आम्हाला काय आशीर्वाद दिले असतील, आणि त्यातही आमच्या या आजी सासूकडून काय आले असेल ते नक्की सांगा. मग आम्ही छान असं फोटोशूट केलं, त्यानंतर मस्त अशी फुगडी खेळलो, कारण नागपंचमी म्हणजे खेळांचा सणही असतो. मस्त अशी फुगडी खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या नानींच्या घरी, कारण नागपंचमी म्हणजे झोका खेळणं हाही असतं. तर आमच्या नानी बघा कशी छान आपली खुर्ची घेऊन निघाल्या आणि आम्हीही आमच्या ताटं घेऊन नानींच्या इथे निघालो. आणि खरंच माझ्या माहितीतसुद्धा म्हणजे माझ्या आठवणीतसुद्धा नागपंचमीमध्ये हा एक सण असा असतो की जिथे पुरणपोळी करणार आणि छान असे मस्त झोके खेळणार. आमच्या मोठ्या मोठ्या पिंपळाच्या वडाच्या झाडाला आम्ही झोके बांधायचो आणि आम्ही खेळायचो, मनसोक्त खेळायचो. बट आता ते माहीत नाही का कोणी करत नाही, किंवा वेळेपायी असेल, कामापायी असेल, कोणाला ते जमतही नाही. तर आम्ही मस्त असं आमच्या चोपाळ्यावर झोक्याचा आनंद घेतला आणि निघालो. तर आमची अशी नागपंचमी मस्त सेलिब्रेट झाली. तर तुम्ही कशी केली आणि कशी वाटली तुम्हाला ही आमची नागपंचमी हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा हा ब्लॉगही कसा वाटला हेही नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.